आधीच दिवाळीचं फराळ बनवायला नाही एवढं उशीर झाले म्हणून आजकेकडून सगळंच फराळ बनवून घेतलं। सगळ्यात आधी तर आम्ही करंजा बनवायला बसलो आणि त्याचं पीठ जरा जास्तीच झालं मग त्याचेच फुलं करून घेतले। आता ते दाखवायचं म्हणजे नाही, मला कॅमेरामधून कुठं दाखवू का नाही ते सुधारणा झालं म्हणून असं काही गोंधळ होईल होता। आता आम्ही तर फर्स्ट टाइमच मेहंदी लावून घेतलो, पण त्याला कोणचं डिझाईन म्हणतात मला तर समजणार झालंय। तुम्हाला जर कळलं आणि कमेंट करून सांगा। रात्रीचे 10 वाजता करंजातून तळून घेतली, त्याच्यानंतर दूध आटवायला बसली कारण त्याचेच आम्हाला गुलाबजामुन बनवायचं आहे। पण इकडे ऑर्डर केलेल्या तिसऱ्याच दिवशी विशालचं पार्सल आलं आणि त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट आहे कसं आहे ते आणि कधी तर शेअर करते। त्याच्यानंतर मी इथे कोडबळे करायला बसले आणि आमच्या कोडबळ्याला तिघांचा हात लागले। सगळ्यात आधी तर ताई बनवली, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर मी थोडंसं बनवायला बसले। असं होता हे बनवायला किती जोगाचं का हात लागणार, पण कोडबळे एकदम टेस्टी आणि क्रिस्पी झालते। त्याच्यानंतर आम्हाला लाइटिंग करून घ्यायची होती म्हणून मी विशालला उभारू केले, पण आईचं म्हणणं होतं की छतवर सुद्धा जाऊन लावा, पण आम्ही आईचं न ऐकता घरामध्येच लावून घेतलो आणि त्याचा रिझल्ट असं काहीसं होता। आता आम्ही एवढं काम करतो तर आईकडे चिवडा आणि लाडू बनवून घेतली। त्याच्यानंतर मी इथे दिवे लावायला बसले, कारण लाइटिंग किती पण करो घरामध्ये दिवे लावल्यावरच दिवाळीसारखं वाईब येते। चला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।